आपकी अदालत मध्ये भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आरोप आहे की हे दिलफेक प्रेमवीर आहेत. रवीजी, तुमच्या भोजपुरीच्या फिल्म्स हिट झाल्या, तुम्ही भोजपुरीचे सुपरस्टार झालात, पण प्रत्येक फिल्ममध्ये एक नवीन हिरोईन. माझ्याकडे नावं आहेत: नगमा, रंभा, भाग्यश्री, राणी चॅटर्जी, मोनालिसा, प्रतीक्षा, नेहा तिवारी, पाखी हेगडे, अंजना सिंग, संगीता तिवारी. कुठून कुठून शोधून आणत होतात? कारण रजतजी, मी रोज 3 शिफ्टमध्ये शूटिंग करत होतो. रोज 3 फिल्मची, कधी कधी 5-5 फिल्मची शूटिंग सुद्धा एका दिवसात मी केली आहे. आणि जसं की 17 फिल्म्स एका वर्षात येत होत्या माझ्या, 17 फिल्म्स. तर मला आणि माझ्या फॅन्सना पण वाटायचं की मी रोज नव्या नव्या रूपात यावं आणि नव्या कॅरेक्टरमध्ये दिसावं. हिरोईन्स ज्या येत होत्या त्या सुपरस्टारही बनायच्या आणि बिझी सुद्धा होत होत्या. नवीन मुलींना मला वाटत होतं की जर मी इंडस्ट्री बनवतोय थर्ड फेजमध्ये, तर मला खूप सारे कलाकार हवेत. तर मी नवीन नवीन लोकांना इंट्रोड्यूस करत होतो की म्हणजे जास्त हिरोईन असतील, जास्त हिरो बनतील, जास्त लोक असतील तर इंडस्ट्री मोठी होईल, तर खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळेल. तर त्यात मी खूप साऱ्या नवीन नवीन मुलींना इंट्रोड्यूस करत होतो, त्यांना ट्रेन करत होतो, अगदी त्यांच्यासोबत वेळ घालवत होतो. याकडे लक्ष देत होतो की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा परफॉर्म केला पाहिजे आणि तुम्ही तर फिल्म्स केल्या भोजपुरी फिल्मचे पाहिजे. देवानंद होते. प्रत्येक फिल्ममध्ये नवीन हिरोईन आणत होते. आता तुमच्या फिल्मची नावं जरा 1-2 नावं सांगतो तुम्हाला. कैसन प्रियतम का चरित्रबा, कैसन प्रियतम, दुल्हा मिलल दिलदार, तुला मिळाल दिलदार, वाह, अशीच एक देवरा बडा सतावेला. सतावेला. तर अशीच हे नावं बघा, का ठेवली? भोजपुरी समाजाची 25 करोडची आबादी आहे. हे पूर्ण देशात भोजपुरी बोलणारे समजणारे 25 करोड आहेत रजतजी, तुम्हालाही माहिती आहे. आणि हा समाज यांच्याकडे मूल जन्मल्यापासनं ते मरेपर्यंतचं संगीत असतं. यांच्या संस्कृतीमध्ये खूप रंग असतो, लग्नात शिव्या सुद्धा असतात. तर खूप साऱ्या गोष्टी आमच्या कल्चरमध्ये खूप रंगीन, कलरफुल, आध्यात्मिक, लिटरेचरनी भरलेले आहेत, जमिनीशी जुडलेले आहेत, गावातही आहे, शेतकऱ्यांचाही आहे. तर हे जे रंग आहेत ते खूपच कलरफुल भोजपुरी समाजाचे आहेत. आणि त्यामुळे मग हे असे शब्द मध्ये येत असतात ज्यामध्ये थोडी मस्ती. आयुष्यात एवढं स्ट्रेस आहे, थोडा वेळ येतील, 2-2.5 तास लोक मजा घेतील आणि त्या मजाच्या नादात प्रोड्युसर डिरेक्टर यात सुद्धा काय हे मजा करतात. होती की देवर सतालेवा, ससूर सतालेवा, पियावा हे सतालेवा. जसं तिकडे असतं ना की होळी खेळलो, तर मग होळीवर तिकडे असं एक थॉट आहे, त्यात काही चुकीची गोष्ट नाही, सन्मानपूर्वक असतं. एक वहिनी आणि भाऊजींमधलं नातं तसं आई आणि मुलासारखं असतं. गावागावात तर असं पाहत होतो, तर हे असे टायटल डिरेक्टर प्रोड्युसर घेऊन येत होते. दे वॉन्टेड टू अट्रॅक्ट द ऑडियन्स. तर मग दे यूज टू गेट दिस टायटल अँड आय सेड अच्छा, याचा फाईन. अर्थ असा नाही ना की तुम्ही सगळ्या हिरोईनना सतावत नो होतात नो नो म्हणून नो अशी नो नावं? नेव्हर अगेन. मी खूप सन्मान करतो. मी खूपच नेहमी आपल्या हिरोईन्सचा आणि महिलांचा खूप सन्मान केलाय, कारण मी खूपच मानतो की हे लोक खूप मोठी हो, शक्ती आहे. सन्मान तर दिसतच होता जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गाणं गात होतात. जसे डायलॉग होते की भरपूर जवानी मा तलवार चली, बस मर्जी हमार चली. हो, तो डायलॉग होता. हो, हा फिल्मचा डायलॉग होता की भरपूर जवानी मा तलवार चली, यहाँ सब मर्जी हमार चली. इस महफिल ई महफिल का मजा हम तरीका से ले, यहाँ मर्जी हमार चली. आणि मग गाणंही म्हटलं, तोहार लेहंगा उठा दे अरे रिमोट से. बापरे. हे बघा, आज समस्त भारतापुढे मी रवी किशन या गाण्यासाठी कान पकडून क्षमा मागतो. हे गाणं मी नाही म्हटलं, गाणं म्हटलं कदाचित उदित दादा होते आणि मनोज तिवारींचा सुद्धा यात आवाज होता. नाही, उदित दादांचा आवाज होता, पण गाणं मी नाही,
हो, ते गाणं आलेलं आणि सेटवर म्हणजे मी 3-3 शिफ्ट करत होतो. तर मला माहितीच नसायचं. मी तर कारमध्ये झोपत असं दुसऱ्या सेटवर आणि अचानक ते गाणं वाजायला लागलं आणि मला परफॉर्म करावं लागलं. परफॉर्म करून दुसऱ्या जागी जायचं होतं. तर त्यावर मी होमवर्क नाही, जसं तुम्ही होमवर्क करून येतात रजतजी, या शोच्या मागे मी सांगू खूप तपस्या असते. आज मी खूपच शिकलो कारण मी स्पॉन्टेनियस माणूस आहे. मी खूप कमी होमवर्क करतो. मी खूप कमी रीडिंग करतो. मी डिरेक्टली येतो आणि असं करून निघून जातो. पण जसं मी आज या शोचा इतिहास आहे, पूर्ण भारत, पूर्ण विश्व जे बघत आहे, तुम्ही खूपच तपस्या करता हा शो बनवण्यासाठी. आणि हे जे माझं जे होमवर्क आहे ते सांगत आहे की तुमच्या प्रत्येक फिल्मच्या प्रत्येक गाण्यामध्ये घागर, अंगिया, अरे चोली, बापरे. लेहंगा हे नक्कीच येतात. अरे बाबा, ते होऊन गेलं. आता नाही, आता येते पूजापाठ येते आता. आता आयुष्यात बघा, प्रत्येक माणसाकडून खूप काही होतं. मी सांगितलं की मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहे. मी नवरसवाला माणूस आहे कारण मी कलाकार आहे. माझ्यात नवरस आहेत. हे लोक हे मला बघतात, यांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं, त्यांच्या प्रत्येक क्षणात मी सुखदुःखात रजतजी मी साथ दिली. यांना आशाही दिली. यांना असंही म्हटलं की जिंदगी झंडवा फिर भी. तर आणि मग यांना नमो पार्वतीपते हर हर महादेवही म्हटलं आणि असे अनगिनत डायलॉग सुद्धा, जे देशाने माझ्यावर प्रेम केलं आणि युथ त्यांना घेऊन माझ्यासोबत जगतोय. पण नंतर मी बघितलं की नंतरच्या काळात तुम्ही बदललात आणि नंतर तुमची गाणी बदलली. जीन्स टी शर्ट पहन के घूमे गोरिया, सूट सलवार के दिन चले गए. अरे देवा. मला सांगितलं होतं की या शो मध्ये जाणार तर ओरबाडून काढतील. रजतजी, मी आता निशब्द आहे. मी क्षमा मागतो की जर आता मी माझ्यामुळे हाच कोणाला विचार करतोय की कशासाठी तुम्ही क्षमा अनंत मागणार. गोष्टींसाठी. कारण सगळ्यात जास्त चर्चा त्या हिरोईनची झाली जिच्यासोबत तुम्ही एकानंतर एक 14 फिल्म्स केल्या. नगबाजींच्या सोबत तुमचं अफेअर झालं होतं. नाही. बघा, आज मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. तुम्ही जर एका हिरोईन सोबत जास्त फिल्म करतात तर माणूस आहे त्याला अरे वा अरे वा, 2 पिक्चर होते, आता 4 झाले, काहीतरी सुरू आहे यांचं नक्कीच अफेअर सुरू असणारच. तर हे मनुष्य आहे. आपल्या मनापासून ते बसून नको तिथे डोकं लावून, जसं बिग बॉसच्या घरात शेजाऱ्यांच्या घरात बघणं, शेजारच्यांच्या खिडकीत बघणं, माणसाला वेगळीच मजा येते. आणि असं वाटतच नाही की एवढ्या फिल्म केल्या म्हणजे काहीतरी असेल, यांचं काहीतरी असेलच. असं काहीच नव्हतं. तेव्हा आम्ही फिल्म करायचो कारण आमची फिल्म्स ब्लॉकबस्टर असायच्या यासाठी, आणि आमची मित्रता होती सर्वांसोबत. सगळ्यांना माहिती होतं की याचं लग्न झालेलं आहे आणि हे बघा रवीजी, लोक याचाच विचार करत आहे. प्रॉब्लेम हेच होते की लग्न झालेलं होतं आणि वाईफनी म्हटलं ती डोळ्याने गोळ्या मारेल, मी खरंच गोळ्या घालेल. हो बघा, मी माझी बायको प्रीती शुक्ला आहे. तिचा मी खूप सन्मानही करतो आणि तिला मी खूप घाबरतोय. आणि मी आधीही सांगितलंय की मी त्यांचे पायही पडतो. आणि ती जेव्हा झोपलेली असते कित्येकदा, कारण ती माझ्या स्ट्रगलच्या वेळी माझ्या बरोबर होती आणि मला आयुष्यात काम मिळायला लागलं तेव्हा माझ्या आयुष्यात ती लक्ष्मीच्या रूपात आली. तर मग माझ्या दुःखाची सहकारी आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. तर मग ही गोष्ट तर पूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे की हा आपल्या पत्नीच्या प्रेमात पूर्ण लीन आहे. पण हे खरं नाहीये का की तुम्हाला या खटापटीतून निघण्यासाठी तुमच्या बायकोने बिग बॉस मध्ये पाठवलं होतं की 3-4 महिने बंद झाला की ठीक होईल? अरे राम, आज तर नाही वाचणार. या शो नंतर मी घरी कसा जाऊ आता. असो आता गोरखपूर बद्दल ऐका, त्याबद्दल तुम्ही जाणून घ्या. आपल्या आमदाराला की यस, तुमच्या मनातही बरेचसे विचार येत असतील माझ्याविषयी. कायमच हिरो विषयी किंवा फिल्म इंडस्ट्री विषयी खूप सारे विचार असतात.
खूप काही लोक विचार करत असतात, परंतु असं नाहीये. हिरो ही एक नॉर्मल व्यक्ती असतो. हिरो सुद्धा एका सिनेमामध्ये काम करणारी व्यक्ती तशी भावूक असते. त्याच्यासाठी आपल्या कुटुंबाची, बायकोची जबाबदारी, मुलांची जबाबदारी असते आणि देशाची जबाबदारी असते. बट माझी बायको, तिला असं वाटत होतं की हा 3-4 शिफ्ट करत असतो, याला जरा एकतर पैसे आले होते, मला जरा गर्व आला होता, थोडा अभिमान वाटत होता. कदाचित मला वाटत होतं मी जरा चुकीचा वागत होतो. हो, आधी नाही, म्हणजे नॉर्मल स्ट्रगलच्या काही तुम्ही असे बसलेले असतात, काम वाम येतं तेव्हा तुम्ही असे होतात आणि त्यानंतर मग असे होऊन जातात. तर माणूस नाही असा वाकडा वागायला लागतो. अरे बाबा, कालपर्यंत ठीक होता, पिक्चर काय आला तर असं झालं आता. तर ते थोडं माझ्यातही होतं. मी थोडा चुकीचा वागत होतो. अरे वा, सगळे पिक्चर काय ब्लॉकबस्टरच होत आहेत. तर थोडा वेड्यासारखा वागत होतो. तेव्हा माझ्या बायकोने मला सल्ला दिला. एक नवीन शो येत होता, बिग बॉसचा पहिला सीझन. तिने म्हटलं तुम्ही जा त्यात, आणि मी नाही नाही म्हणत त्यात गेलो. असाच एवढाच मोठा सेट होता, त्यात बंद झालो मी आणि राहिलो. हो, पण जीवन जेव्हा 3 महिन्यानंतर मी बाहेर निघालो शोमधून, आणि तिथेच जिंदगी झंडवा म्हटलं होतं त्याच शोमध्ये एका जणाला बघून मी. आणि मग मी खूप पॉप्युलरही झालो आणि खूप नॉर्मलही झालो. मला तो 1 दिवस 7 दिवसांसारखा अध्यात्म, शिव सगळं काही दिसायला लागलं, क्लिअर झालं. बायको, मुलं, सगळे जीवन एकदम सॉर्टेड झालं, एकदम क्लिअर करून. आणि मग मी 3 महिन्यांनंतर एका खूप मोठ्या कैदेतून बाहेर आलो. आणि अध्यात्माची कैद होती बिग बॉस माझ्यासाठी. तर बिग बॉसने माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकलाय. म्हणजे बिग बॉसने तुम्हाला सुधरवलं. हो, बिग बॉस तुम्हाला बंद करतो, म्हणजे तुम्ही स्वतःच तुम्ही एकतर बिघडता किंवा मग तुम्ही स्वतः सुधारता. कारण वेळच तशी असते, ना मोबाईल आहे, ना टीव्ही आहे, ना काही आहे. तुम्ही एकटंच बसून असा सगळा काही विचार करत असतात. डोक्यात काय चूक आहे, काय बरोबर आहे, ते सगळं. पण ज्यावेळी बिग बॉस मध्ये तुम्ही गेलात, खूप मोठे स्टार झाले होते, 17 फिल्म तुमची फ्लोअरवर होती, तर हे रिस्क नव्हतं का? खूप मोठी रिस्क होती. मला वाटलं मी बाहेर येईन तेव्हा खूप सारे हिरो येतील. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर असं आहे ना की 2 महिने तुम्ही गायब झाले तर दुसरे कोणीतरी येतं. पण नॅचरल आहे, तुमची कोणीही वाट पाहत नाही. लोकांना असा गैरसमज असतो की आपल्यामुळे इंडस्ट्री सुरू आहे. हे असं कोणालाही असा गैरसमज नको व्हायला कधीच. कोणामुळे कधीच काही अडत नाही, काळ चालतच राहतो. तर मलाही तसंच वाटलं, परंतु ती रिस्क घेतली मी, कारण रिस्क आवश्यक होती आपल्या कुटुंबासाठी घेणं. मी आणि हे मला सुद्धा ते ऐकलंय की बिग बॉस मध्ये तुम्ही होतात तेव्हा तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केलात, भिंत वगैरे तोडून. हो, एकदा छप्पर तोडून गेलो होतो, एकदा मी माईक तोडला होता, असा उर्मटपणे वागलो. एकदा चुकीचाही वागलो होतो मी बिग बॉसशी. तर बिग बॉसने मला नॉमिनेट केलं होतं. पण देशाची जनता मला खूप प्रेम करते ना, त्यांना वाटलं की एक अद्भुत व्यक्ती मिळालाय आपल्याला, याला तर सोडायचं नाही. आणि मग 3 महिने मला पूर्ण देशाने तिथेच ठेवलं होतं.